गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण बघणार आहोत कन्व्हेशनल रिप्रेझेंटेशन ऑफ मटेरियल्स. आपण डिफरंट टाईप्सचे मटेरियल्स यूज करतो. डिफरंट टाईपचे प्रोडक्शनसाठी किंवा डिफरंट ऑब्जेक्टसाठी डिफरंट मटेरियल यूज केले जातात. तर मग ते मटेरियलसाठी काहीतरी कन्व्हेन्शन्स असतात. आपण तर डायरेक्ट ते वर्ड लिहिण्याऐवजी काहीतरी रिप्रेझेंटेशन करू शकतो का सिम्बॉलिक. त्यासाठी काहीतरी कन्व्हेन्शन रिप्रेझेंटेशन असतं प्रत्येक मटेरियलसाठी. तर ते आज आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, तर टेबलमध्ये फर्स्ट कॉलम येतो टाईप, देन मटेरियल, देन नेक्स्ट कन्व्हेन्शन. ओके, तर टाईपमध्ये फर्स्ट आपण बघूयात. तुम्हाला लवकर समजण्यासाठी मी फर्स्ट घेते लिक्विड्स, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. ओके, तर लिक्विड्समध्ये कोणते लिक्विड्स येतात डिफरंट टाईपचे? तर वॉटर, ऑइल, पेट्रोल, केरोसिन एक्सेट्रा. ओके, तर जनरली आपण बघा एखादं बाउल वगैरे असतं आहे किंवा ग्लास राहतो आहे किंवा काही आपल्याला डायग्राम ड्रॉ करायची असेल आणि तिथे वॉटर दाखवायचं असेल तर आपण तिथे कसं दाखवतो जनरली? असं डॉटेड फॉर्मॅटमध्ये, बरोबर. असं वॉटर वगैरे काही असेल तर आपण असं जनरली दाखवतो. म्हणजेच आपल्याला लिक्विडचं कन्व्हेन्शन कसं करू शकतो आहे आपण? जस्ट अशा डॉटेड लाईननी दाखवू शकतो आहे. ओके, त्यानंतर सेकंड बघूयात मेटल्स. मेटल्समध्ये कोणते येतील मग? स्टील, कास्ट आयर्न, कॉपर अँड इट्स अलॉयज. त्यानंतर ॲल्युमिनियम अँड इट्स अलॉय एक्सेट्रा. ओके, तर यांचं कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन आपण कसं करणार आहोत? जसे हॅचिंग जे करतो आपण त्या टाईपमध्ये इन्क्लाइंड लाईन ड्रॉ करणार आहोत. ओके, ह्या फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर नेक्स्ट बघूया. आता हे झालं मेटल्स. मेटल्समध्ये हे जे काय स्टील वगैरे हे जे काय आहे त्या मेटल्ससाठी असं प्रेझेंटेशन करू. आणि जे रिमेनिंग आहेत त्यामध्ये येत आहेत लीड, झिंक, टीन, व्हाईट मेटल एक्सेट्रा. तर ह्यासाठी चेक्स जे करतो आपण क्रॉस दोन्ही साईडनी इन्क्लाइन त्या फॉर्मॅटमध्ये कन्व्हेन्शन दाखवले जाते. ओके, दोन्ही साईडनी क्रॉस नेट फॉर्मॅटमध्ये आपण म्हणूयात त्याला. त्यानंतर नेक्स्ट आहे ग्लास. काच जर आपल्याला रिप्रेझेंट करायची असेल ग्लास तर ते कसं करणार आहेत आपण? एक मोठी इन्क्लाइंड लाईन. ओके, त्यानंतर त्यापेक्षा थोडी छोटी आणि पुन्हा एक छोटी, म्हणजे दोन्ही साईडने असा.
ओके. त्यानंतर नेक्स्ट वन पॅकिंग अँड इन्सुलेटिंग मटेरियल. तर याच्यामध्ये कोणते येत आहेत? पोर्सेलिन, स्टोन वेअर, देन मार्बल एक्सेट्रा. म्हणजे इन्क्लाइंड लाईन ड्रॉ केल्या आहेत कशा डॉटेड फॉर्मॅटमध्ये. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघूयात. आता हे पॅकिंग अँड इन्सुलेटिंग मटेरियल्स ह्या मार्बल वगैरे यांच्यासाठी झाले. आणि जे बाकीचे रिमेनिंग आहेत तर त्याच्यामध्ये कोणते येत आहेत? ॲस्बेस्टोस, फायबर, फेल्ट, सिंथेटिक, रेसिन, सिंथेटिक रेसिन प्रोडक्ट्स, पेपर, कोर, लिनोलियम, रबर, लेदर, वॅक्स, insulating and filling material. ओके. तर याच्यासाठी कसं प्रेझेंटेशन करणार आहे आपण? ह्या जे काय आहेत ते स्ट्रेट लाईन करणार आहे. ओके. आणि नंतर इन्क्लाइंड लाईन. म्हणजेच आधी स्ट्रेट लाईन आणि मग इन्क्लाइंड लाईन केलं आहेत. ओके. स्ट्रेट हॉरिझॉन्टल लाईन आणि इन्क्लाइंड व्हर्टिकल लाईन. त्यानंतर नेक्स्ट बघूयात. वूडसाठी आता वूडमध्ये वूड आणि पॉलीवूड असे दोन येत आहेत. तर याच्यासाठी काय करणार आपण? या फॉर्मॅटमध्ये. ओके.
त्यानंतर नेक्स्ट बघूया कॉन्क्रीट. मिक्सचर ऑफ सँड, सिमेंट and gravel. दिसतंय का हे डॉट डॉट? जे काही ट्रायंग्युलर शेपचे छोटे छोटे आपण ट्रायंगल्स ड्रॉ केलेत. ओके, आणि बाकीचे रिमेनिंग स्पॉट दिले आणि ते कॉन्क्रीट आपल्याला दाखवायचं आहे. मिक्सचर ऑफ सँड, सिमेंट आणि ग्रॅव्हल. मातीचं, सिमेंटचं आणि हे जे काही ग्रॅव्हलचं आहे त्याचं मिक्सचर जर असेल त्यालाच आपण इन शॉर्ट काय म्हणतोय, कॉन्क्रीट. आणि त्याचं रिप्रेझेंटेशन आपण हे असं करतोय. ओके, त्यानंतर स्टॅक, लॅमिनेशन, ओके. तर त्याचं व्हर्टिकल लाईन आपण छोट्या छोट्या करत गेलो आहेत. ओके, तर ह्या प्रकारे आपण कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन केलेत मटेरियल्सचे. जसं की इझिली आपण जनरल आत्तापर्यंत बघत आलेत की लिक्विड वॉटर आपल्याला दाखवायचं असेल तर आपण काय करायचं, जस्ट असे डॅश डॅश करून द्यायचं. तसंच जर बाकी मटेरियल्स असतील तर त्याच्यासाठी कोणते सिम्बॉल्स यूज केले जातात, कोणते कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन आहेत ते आपण बघितले आहेत. ओके.